एक परिवार असतो आणि कॉलेजला जाणारी त्यामध्ये एक तरुण मुलगी असते आणि आपला तो परिवार असतो आणि या मुलीचा त्या ठिकाणी एका लवजी आधी त्या मुलीला षडयंत्रामध्ये अडकवत असल्याची माहिती काही मंडळींना समजते. तर भगव्या झेंड्यासाठी निस्वार्थपणे काम करणारी ही मंडळी जी आहे त्या मुलीच्या घरी जातात, त्या मुलीच्या बापाला भेटतात आणि त्यांना घडलेली जी काही हकीकत समजलेली ती सांगतात. परंतु तो बाप त्याची खात्री करण्याऐवजी यांच्याशीच वाद घालायला लागतो आणि यांनाच विरोध करायला लागतो. यांना म्हणतो की तुम्ही आमच्या मुलीची बदनामी करू नका, आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, आमची मुलगी अशी नाही, आम्ही तिला चांगलं ओळखतो वगैरे वगैरे वगैरे. परंतु या बापाला हे समजत नाही का त्या सांगणाऱ्यांचा हेतू हा शुद्ध होता. ते काही दुकानदारी मांडलेले हिंदुत्ववादी नव्हते. आणि काही काळानंतर असं होतं का ती मुलगी त्या लवजी आधी सोबत पळून जाते. ती पळून गेल्यानंतर मग या पोरीच्या बापाच्या पायाखालची वाळू सटकते. पूर्ण परिवाराची, इज्जतदार परिवार असतो, पूर्ण परिवाराची बेआबरू होते, बेइज्जती होते आणि मग याला जाणीव होते आपल्या त्या ठिकाणी आपण चूक केली. अशी घटना, ही घटना अनेक आपल्या आजूबाजूच्या सगळ्या जवळपास तालुक्यांमध्ये घडलेला आहे, ज्याच्याशी तुम्ही जोडून घेऊ शकता. तरी सांगायचा मुख्य मुद्दा हा आहे का मला एक शिवछत्रपतींचा सरदार म्हणून, शिवभक्त म्हणून असं वाटतं का याचं हिंदुत्वाचं राजकारण वगैरे या विषयाचं बाजूला ठेवा, मला त्याच्यात पडायचं नाही, मी का कोणत्या पक्षाचं नाही. परंतु तुम्हाला जर तळमळीने शुद्ध भावाने कुणी माहिती सांगत असल तरी सुद्धा तुम्हाला समजत नसल तर हा आपल्या समाजातल्या आपल्या लोकांसाठीच खूप मोठं दुर्दैव आहे. वाळू पायाखालची सरकल्यानंतर किंवा पूर्ण परिवाराची बेआबरू झाल्यानंतर जागा होण्यात काही अर्थ नाही.